महाराष्ट्र विधिमंडळाच्या बाबतीत एक अत्यंत धक्कादायक बातमी। विधिमंडळामध्ये प्रवेश मिळवणं तसं अत्यंत जिकरीचं काम, पण तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही हे अत्यंत सहजरित्या करू शकता। पैसे फेका आणि विधान भवनात प्रवेश मिळवा अशीच परिस्थिती समोर येते, कारण विधान भवन प्रवेशिका विक्रीचं बिंग फुटलेलं आहे। मंत्र्यांच्या नावांना वापरून आणि त्यात सुद्धा खास करून उदय सामंत यांच्या नावाचं लेटरहेड वापरून हे रॅकेट विधिमंडळातच चालवलं जात होतं। विशेष बाब अशी की हे रॅकेट चालवणारी माणसं दुसरी तिसरी कोणी नाहीत, तर दस्तूरखुद्द विधिमंडळाचेच कर्मचारी प्रवेशिकांची विक्री करत असताना आढळले आहेत। माझ्या विभागाच्या 50 लोकांची नावं घातली, त्यांचा हुद्दा घातला, स्कॅन सह्या मारल्या आणि आपल्या विधान भवनाच्या कार्यालयाकडनं पासेस घेण्यात आले। ही तक्रार सीएमओकडे झाली। सीएमओनं आमच्या लोकांना विचारलं की हे कसं झालं। त्याच्या शेवटी टोकापर्यंत, आता तो शेवटी अधिकार तुमचा आहे, शेवटी टोकाला पोचल्यानंतर असं लक्षात आलं की विधिमंडळातल्या काही शिपायांनी, माझ्याच मंत्रालयात असं नाही, अनेक मंत्रालयाची अशी डमी पत्र तयार केलेली आहेत आणि पास द्यायला 2 ते 2.5 हजार रुपये लोक घेतात।